तेंडुलकर सरांना सांगा झालं आमचं कनेक्शन म्हणून. तुमच्यापैकी बरेच कवी नाहीत म्हणून होईना म्हणाले ते. हे डॉक्टर प्रमोद शिंदे का? हा, डॉक्टर प्रमोद शिंदे पण आलेत. नमस्कार. वेलकम सर. नमस्कार. नमस्कार नमस्कार नमस्कार. तुम्ही अगदी पदार्पणालाच हजेरी लावली. सगळ्यांना बघून आनंद पण सगळे म्हणजे आजच त्यांना ऍड केलंय ग्रुप वरती आणि लगेच क्लासला हजर झाले. नुसतं आज नाही, केवळ 20 मिनिटापूर्वी. केवळ 20 मिनिटापूर्वी आलेला विद्यार्थी लगेच क्लासला हजर झालेला आहे. हा आपल्या क्लासच्या इतिहासातला एक चमत्कारच म्हणायला हवा. आज आपण काही विशेष अक्षरांची उजळणी घेत आहोत. ही अक्षरं आपण शिकलेलो आहोत सगळेजण, पण त्या अक्षरांचे उच्चार आपल्या नेहमीच्या मराठी अक्षरांपेक्षा थोडे वेगळे आहेत. म्हणून आपण त्यांच्याकडे जरा व्यवस्थित लक्षपूर्वक आज थोडंसं पुन्हा त्यांची उजळणी करणार आहोत. ती अक्षर म्हणजे ज चे 5 प्रकार, ज्याला आपण जाल, जे 3 नुक्तेवाला जे, जॉद आणि जोय, जॉद आणि जोय आणि जोय अशी ही 5 अक्षरं आहेत. प्लीज तुमचा स्क्रीन ठेवा ना. तर आता ही सगळी अक्षरं उर्दू मध्ये पुन्हा एकदा पाची परत एकदा स्क्रीन फक्त दाखवा. हा स्क्रीन आता दिसतोय ना माझा सगळ्यांना? हो. हे अक्षर आहे जाल. त्याचा उच्चार कसा करायचा मागे आपण पाहिलाय की वरचे इन्सायझर्स आणि खालचे इन्सायझर्स या दोन्ही दातांमध्ये जिभेचं टोक आलं पाहिजे आणि गळ्याची थोडी थरथर झाली पाहिजे, व्हायब्रेशन झालं पाहिजे. ज ज ज ज असा याचा उच्चार आहे. हा पण जच आहे. हे सगळे 5 प्रकारचे मराठीत ह्यांना आपण जच म्हणतो, पण ह्याच्यामध्ये सूक्ष्म भेद आहेत. ते काय आहेत ते आपण पाहणार आहोत. आणि ह्या अक्षरांचा वापर विविध शब्दांमध्ये होतो आणि त्याप्रमाणे त्या शब्दांचं स्पेलिंग बदलतं, म्हणून आपल्याला हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. तर हा ज जो आहे, ज याला जाल म्हणतात. आणि हा उर्दू मधल्या काही विशिष्ट शब्दांसाठी वापरला जातो. आता जहन, जहन हा शब्द उर्दू मध्ये कशासाठी वापरतात? जहन म्हणजे आपलं मन किंवा ब्रेन, दिमाग, याच्यासाठी जहन हा शब्द वापरला जातो. तर हा खास उर्दूचा उच्चार आहे, त्याला जाल म्हणतात. अबू झबी या देशाच्या नावामध्ये पण हा जॉल वापरला जातो. जाकीर हुसेन याच्यामध्ये पण हा जॉल वापरला जातो. त्याच्यानंतर अनेक आपल्या नेहमीच्या वापरातले अजून बरेचसे शब्द आहेत ज्याच्यामध्ये हा जॉल वापरला जातो. उदाहरणार्थ लिज्जत पापड, आपल्या सगळ्यांच्या आवडीचं जे उत्पादन आहे लिज्जत पापड, त्याच्यामध्ये आपण मराठीत लज्जत हा शब्द म्हणतो, पण त्याचा खरा उच्चार आहे लिज्जत. हा लांब, त्याला आपण हा जॉल काढला, त्याच्यावरती डबलिंग झालेलं आहे त्याचं, म्हणून आपण ही साईन दिली, याला म्हणतात तशदीद. आणि त्याच्या पुढे ते काढला. आता ह्या जॉलला पुढचा ते जोडला जात नाही, कारण हे नॉन कलेक्टिंग लेटर आहे. लिज्जत, आता जचं डबलिंग झालेलं आहे इथे. लिज्जत म्हणजे मराठीमध्ये जो अर्थ आहे तोच या शब्दाचा अर्थ आहे. लिज्जत म्हणजे टेस्ट किंवा स्वाद. याच अर्थाचा दुसरा एक शब्द उर्दू मध्ये आहे, तो म्हणजे जायका किंवा जॉक. जायका म्हणजे पण टेस्ट. जायका मध्ये पण हा जॉल वापरला जातो.
फक्त आता पण झालं. ये आता क कुठला आहे, कॉफ आहे की साधा काफ आहे ते आता बघावं लागेल मला, कारण तो शब्द डिक्शनरीत पाहूनच मला लिहावा लागेल. जायकामध्ये कॉफ आहे सर. आय हा जायकामध्ये कॉफ येतो, म्हणजे हलकचा जो कॉफ आहे तो त्याच्यामध्ये येतो. कॉफ आहे तो. हा मग जायका असा त्याचा उच्चार होईल, म्हणजे टेस्ट. तसाच एक जॉक नावाचा एक शब्द आहे, त्याचा पण अर्थ असाच होतो, म्हणजे स्वाद. मराठीत आपण ज्याला स्वाद म्हणतो किंवा टेस्ट म्हणतो, एखाद्या गोष्टीची रुची असणे, त्या अर्थी उर्दूमध्ये जौक हा शब्द वापरतात. आणि एक सुप्रसिद्ध शायर पण होऊन गेला ह्याच नावाचा, जौक मोहम्मद इब्राहिम जौक हा बहादूर शाह जफरच्या दरबारामध्ये राजकवी ची पदवी त्याला होती, आणि बहादूर शाह जफरचा तो गुरु होता. याने अतिशय सुंदर गझला पण लिहिल्या आहेत, त्या आपण नंतर आता रसग्रहणासाठी कधीतरी घेऊ. लाई हयात आए कजाले चली चले, अपनी खुशी न आए ना अपनी खुशी चले. तर हा मोहम्मद इब्राहिम जौक आणि गालिब हे दोघं समकालीन होते, पण जौक हा राजकवी होता. तो असेपर्यंत हयात असेपर्यंत गालिबला काही राजकवी होता आला नाही. जौकच्या निधनानंतर गालिबला राजकवीची पदवी मिळाली. तर असा हा जौक हा शब्द त्याचं टोपण नाव आहे, म्हणजे तखल्लुस आहे. त्याच्यानंतर उज्र नावाचा एक शब्द आहे. उज्र आने में भी है और बुलाते भी नहीं म्हणून एक मीरची गझल आहे. उज्रचा अर्थ काय होतो, सबब. तिथे पण हाच ज वापरलेला आहे. तर अशा अनेक शब्दांमध्ये हा जॉल वापरला जातो. त्यानंतर आता पुढचा ज आपण पाहणार आहोत तो आहे जे. आजान मध्ये पण येतो ना हा झाल. आजान कुठल्या शब्दामध्ये? आजान मध्ये अजान मध्ये हा जॉल येतो की नाही मला कन्फर्म करावा लागेल जरा डिक्शनरीत पाहून. झालच येतो सर आजान मध्ये. अजान मध्ये पण जाल येतो. बरं. तर अशा प्रकारे अनेक शब्दांमध्ये याचा उपयोग केला जातो. आता आपण पुढचा जे बघूया. हा जे म्हणजे आपण मराठीमध्ये जसा जचा उच्चार करतो, जमीन, जोर, जबडा, तसाच याचा उच्चार आहे. इथे ह्याला एक नोक्ता येतो, म्हणजे रे वरती एक नोक्ता दिला की त्याचा जे होतो. आणि हा कुठल्या शब्दांमध्ये येतो? अजीज. अजीज या शब्दामध्ये हा जे वापरलेला आहे. जोर जोर मध्ये पण येतो, रोज मध्ये पण येतो आणि राज मध्ये पण येतो. हा जोर म्हणजे ताकद किंवा पॉवर, याला आपण उर्दू मध्ये म्हणतो, मराठीत पण म्हणतो जोर. इथे पण हा जे वापरला जातो. रोज मध्ये पण येतो शब्द रोज. तर बऱ्याचशा उर्दू शब्दांमध्ये हा दुसरा जे जो आहे तो वापरला जातो. जंजीर मध्ये पण येतो सर. जंजीर. हा आता जंजीर मध्ये दोन ज आहेत ते आता, तर दोन्ही ठिकाणी हा ज येतोय. हाच येतो. हो सर. नाही दोन येतो. हाच येतो, म्हणजे एक नुकतेवालाच येतो. हा तर दोन्ही ठिकाणी जंजीर मध्ये हा ज येतो. तर त्याचं स्पेलिंग असं होईल. इथे हा पहिला ज, त्याच्यानंतर नून येईल, त्याच्यानंतर पुन्हा ज येईल, त्याच्यानंतर मग ये, आणि त्याच्यानंतर रे. अशा प्रकारे हा जंजीर हा शब्द लिहिला जाईल. सब्जी मध्ये पण येतो सर हा. हा अजून कुठला शब्द मॅडमनी सांगितलाय? सब्जी. हा पण सब्जी मध्ये सीन वापरायचा की स्वाद वापरायचा नाही सर, ते आपल्याला बघावं लागेल. एक नुकतेवालाच येतो.
बरं सब्जी म्हणजे भाजीपाला या शब्दामध्ये पण हा जे येतो. तर अशा प्रकारे अनेक नेहमीच्या वापरातल्या उर्दू शब्दांमध्ये हा जे आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यानंतरचा जो जे आहे तो आहे 3 नुक्तेवाला जे. याचा वापर उर्दूमध्ये फार कमी आहे. हा मुळातून पर्शियन मधून आलेला आहे, आपण मागच्या व्याख्यानात पाहिलं. आणि हा काही विशिष्ट शब्दांमध्येच आढळतो. जोलीदा. आता ह्याचा उच्चार कसा करतात ते पण आपण पाहिलं की ज चा उच्चार करताना आपली जी जीभ आहे ती खालच्या इन्सायझर्सच्या मागे टेकली जाते. ज ज ज. तर जीभ त्याच ठिकाणी ठेवून मराठी जब आपण म्हटला की जो उच्चार येतो तो ध्वनी म्हणजे ह्या जेचा 3 नुक्तेवाल्या जेचा उच्चार आहे. टेलिव्हिजन, जिओन या शब्दांमध्ये याचा वापर होतो. बिजगा म्हणजे आयलॅशेस किंवा जोलीदा म्हणजे उलझलेला, परप्लेक्स झालेला, अशा अर्थाने जोलीदा हा शब्द वापरला जातो. अजदहा म्हणजे अजगरासारखा, ड्रॅगन सारखा प्राणी. तर अशा काही ठराविक पर्शियन शब्दांमध्ये हा 3 नुक्तेवाला जे वापरला जातो. त्याच्यानंतरचा जो इंग्लिश शब्द जेव्हा आपण ज वापरतो ना इंग्लिश शब्दाचे म्हणजे मसाज वगैरे, तर त्याच्यात पण हा वापरतात सर. मसाज शक्यता आहे. त्याचा उच्चार त्याचा उच्चार टेलिव्हिजन म्हणजे मराठीमध्ये आपण जे 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 असा जर ध्वनी त्याचा काढला तर तो जो उच्चार होईल तो या 3 नुक्तेवाल्या जचा. झोन, टेलिव्हिजन, अजदा म्हणून जे वापरतो ना अजगराला अजदा हा वापरतात. हो, मगाशी मी सांगितलं ड्रॅगन किंवा अजगर ह्या शब्दासाठी अजदहा त्याच्यासाठी पण हा शब्द वापरला जातो. त्याच्यानंतर मग आपण पुढचा ज पाहतोय तो आहे जॉब. जॉब हा शब्द, जॉब हे अक्षर हे अरबी मधलं खास अक्षर आहे आणि अरब लोक नेहमी म्हणत असतात की त्याचा उच्चार इतर देशातल्या लोकांना करता येत नाही. तर तो उच्चार कसा करायचा ते पण आपण मागे एका व्याख्यानामध्ये पाहिलं. जिभेचा मागचा भाग वर उचलायचा असतो आणि जिभेचं पुढचं जे टोक आहे ते दातांच्या मागची जी अल्व्हिओलर रिज आहे तिला टेकलं जातं. आणि हे अक्षर रमजान या शब्दामध्ये येतं. रमजान. आता रमजानचा महिना 2 दिवसापूर्वी सुरू झालेला आहे. रमजान मुबारक म्हणून संदेश पण काही लोक एकमेकांना पाठवत आहेत. तर तिथे रमजान मध्ये हा जॉब वापरलेला असतो. त्या व्यतिरिक्त अनेक उर्दू शब्दांमध्ये हा जॉब आपल्याला आढळून येतो. जॉब वापरला जातो. जईफ मध्ये पण येतो ना हा. जईद हे एक इस्लामिक नाव आहे. जईफ वृद्ध व्यक्तीला जईफ म्हणतात ना सर. जईद हे अरब लोकांमध्ये असणारे एक कॉमन नेम आहे. पण त्याचं स्पेलिंग मला कन्फर्म करावं लागेल. त्या जईद मध्ये हा जॉन आहे का दुसरा ज आहे ते जरा पाहावं लागेल. आता जे शब्द मी सांगितले त्याच्यामध्ये हा जॉन आढळून येतो. आणि त्याच्यानंतर हा शेवटचा जो आहे, हा जो आहे आपल्याला, आता मी ज्या बादशहाचं नाव घेतलं जफर, त्याच्या नावामध्ये हा आढळून येतो. याचा उच्चार कसा करायचा ते पण आपण पाहिलं की जीभ आपली दातांच्या मागची जी अल्व्हिओलर रिज आहे तिथे टेकवायची, जिभेचं पुढचं टोक. ज ज ज ज जोय आणि जोय ही दोन्ही अक्षर जोडीने येतात आणि त्यांचा शेप पण सारखाच आहे. तोयच्या वरती एक नुक्ता दिला की जोय होतो. आता जफर प्रमाणेच लफ्ज म्हणजे उर्दूमध्ये शब्द, या शब्दासाठी कुठला शब्द वापरला जातो? लफ्ज. त्या लफ्ज साठी पण हाच वापरतात. लफ्ज अनेक वचन काय? अल्फाज
अल्फाज. त्याच्यामध्ये पण हा ज येतो. त्याच्यानंतर जाहीर. जाहीर म्हणजे मराठीत आपण जाहीर म्हणतो, प्रकट किंवा जाहिरात देणं. हा मराठी शब्द ह्याच्यावरूनच आलेला आहे. तर हा जाहीर. जाहीर. इथे ह्या जोयला आपण अलेफ जोडलेला आहे. त्याच्यानंतर इथे हे छोटी हे आलेली आहे आणि त्याच्यानंतर रे आलेला आहे. जाहीर. जाहीरच्या जालिमला पण येईल सर. हो. जुल्म. जुल्म जालिम. हा जालिमला पण हाच जे वापरला जाईल, जोय वापरला जाईल. हा. जालिम. जालिम. किंवा जुल्म. जुल्म. हा जुल्फ. जुल्फ म्हणजे केस. जुल्म. तर अशा अनेक शब्दांमध्ये हिफाजत, हाफिज. हिफाजत म्हणजे संरक्षण करणे. हिफ्ज म्हणजे मेमरी. नज्म मध्ये पण येते ना. आता हिफ्ज इथे आपण बडी हे वापरली, त्याच्यानंतर फे आणि हा जोय वापरलाय. हिफ्ज. हिफ्ज म्हणजे मेमरी. हाफिज म्हणजे संपूर्ण कुराण ज्याला पाठ असतं त्याला हाफिज म्हणतात. हाफिज. हाफिज. आणि संरक्षणाच्या अर्थी पण हा हिफ्ज हा शब्द वापरला जातो. हिफाजत म्हणजे संरक्षण. इथे पण हा. आता इथे लक्षात घेण्यासारखी आणखी एक गोष्ट म्हणजे इथे हा बडा हे आपण वापरलाय. हिफ्ज हा हलकचा हे इथे येतो. पण वापरतात का जोहर. जोहर म्हणजे दुपार. हा जोहर म्हणजे दुपार. बरोबर आहे. जोहर म्हणजे दुपारची जी नमाज असते त्याला जौहरची नमाज म्हणतात. फजर, जोहर, असर, मगरिब आणि इशा हे 5 नमाजचे प्रकार आहेत. ते वेगवेगळे दिवसातल्या वेगवेगळ्या वेळी ते नमाज पढले जातात. तर जौहर म्हणजे ही ऐन दुपारची जी नमाज असते त्याला जौहर म्हणतात. बरोबर. तर अशा प्रकारे ही उर्दू मधली 5 अक्षर आपण पाहिली. या सगळ्यांचा उच्चार ज सारखाच होतो पण त्यात सूक्ष्म भेद आहेत आणि त्या अक्षराप्रमाणे त्या शब्दाचं स्पेलिंग बदलतं. मुख्य म्हणजे लिहिताना आपण जर लक्षात ठेवलं की कुठल्या अक्षरामध्ये कुठला ज आहे तर मग आपलं स्पेलिंग चुकत नाही आणि वाचताना पण आपली वाचन पण आपलं बरोबर होतं. आता हे लक्षात कसं ठेवायचं तर हे सरावानेच लक्षात राहतं. कारण मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की कुठल्या अक्षरामध्ये कुठल्या शब्दामध्ये कुठला ज आहे हे आता अनेक वर्षांच्या अभ्यासानंतर सुद्धा मला डिक्शनरीत पाहावं लागतं बऱ्याच वेळेला. कारण उच्चार आपण करताना एवढा सूक्ष्म भेद त्याच्यातला पाळत नाही आणि त्यामुळे आपल्याला ऐन वेळेला तो शब्द कसा लिहायचा नेमका तो डिक्शनरीत पाहूनच लिहावा लागतो. एकदा ते अंगवळणी पडलं की मात्र मग कायमचं लक्षात राहतं की इथे हा ज लावायचा आहे. जिले इलाही मध्ये पण येतं ना. जिले इलाही मध्ये आता एक्झॅक्ट कुठला ज आहे ते मला पाहावं लागेल. मला असं वाटतं की जॉद आहे. जिले इलाही ना. माझ्या मते सर ज्वाद हाच येतो सर. ठीक आहे. ते जरा डिक्शनरीत कन्फर्म करून मी सांगेन. चालेल. तर अशा प्रकारे आपण हे 5 प्रकारचे ज वापरले. ह्याच्याबद्दल कोणाला काही शंका आहे? हॅलो. नाही म्हणजे ते पुन्हा पुन्हा सवय व्हावी लागेल त्याची. हा पुन्हा ते ऐकून आणि वाचून त्याची सवय लागते आणि मग बरोबर लक्षात राहतं की जफर लिहिलाय म्हणजे तिथे जोयच वापरायचा. जाकीर लिहिलाय म्हणजे तिथे जाल वापरायचा. हे सवयीनेच लक्षात राहतं. तर त्याचा सरावच करावा लागेल. आपण जसं जसं आपली उर्दू मध्ये प्रगती होईल तसा तो सराव आपोआप. जनाजा आणि तकाजा काय असतं? हा जनाजा म्हणजे मय्यत किंवा फ्युनरल. बरोबर ना. तर आता जनाजामध्ये पहिला ज जो आहे तो तर जिमील म्हणजे तो सॉफ्ट ज आहे ज्याला आपण तालव्य म्हणतो किंवा पॅलेटल म्हणतो.
आपल्या मराठीतला जीवन, जल, जग ह्याच्यामध्ये जो ज आहे तो जनाजा. आता त्याच्यानंतर नून आहे आणि त्याला अलेफ जोडलेला आहे, पण आता शेवटचा ज कुठला आहे हे मात्र मला डिक्शनरीत पाहूनच तुम्हाला सांगता येईल. बहुतेक जे असावा. 1-2 मिनिटात मी सांगतो. जनाजाचा अर्थ फ्युनरल. आपले जे गझलमध्ये जे नेहमीचे शब्द वापरले जातात, होय. उदाहरणार्थ जिंदगी, जिंदगी ह्या शब्दामध्ये हा एक नुक्तेवाला जे वापरला जातो. बर. जनाजा सर तर राहू द्या जनाजा बंद. या शब्दामध्ये जे वापरलेला आहे एक नुक्तेवाला अच्छा अच्छा. आणि हा. शेवटी हे म्हणजे छोटी हे, गोल हे ही त्याच्यामध्ये जोडलेली आहे. जिम, नून, अलेफ, त्याच्यानंतर जे आणि छोटी हे असा हा जनाजा म्हणजे तुमचं दिसत funeral नाहीये सर, मला बोर्ड नाही दिसत आहे. हा शब्द बनलेला आहे. हा बघा बोर्डवर पुन्हा लिहून दाखवतो. इथे आपला पहिला ज जो आहे तो सॉफ्ट आहे म्हणून आपण इथे जिम काढला. आणि शेवट हा, त्याच्यानंतर मग नून जोडला, नूनला आपण अलेफ जोडला, ज ना, त्याच्यानंतर आपण हा जे वापरला सिंगल नुक्तेवाला. हो, ठीक आहे. आणि ह वापरायचा. आणि हे राऊंड. आता हा हे सुट आहे कारण हा जे पुढच्या अक्षराला जोडला जात नाही त्याच्यामुळे रेचा खांदा नॉन कनेक्टर. हा नॉन कनेक्टर असल्यामुळे इथे आपल्याला हा सिंगल गोलाकार जो हे आहे तो वापरला आपण. आता इथे जनाजा इथे आकार येतो, बरोबर आहे की नाही, पण आ साठी आपण काही वेळेला छोटी हे वापरतो. आपण मागेच पाहिलंय की बऱ्याचशा उर्दू अक्षरांमध्ये जरी शेवटी जनाजा असा उच्चार असला तरी अलेफ न लावता त्याच्या जागी छोटी हे जनाजह असा त्याचा ऍक्च्युअल उच्चार होतो. आपण बोलताना जनाजा म्हणतो. जगा, जगह या शब्दांमध्ये देखील असंच होतं. जगाला आपण अलेफ जोडत नाही तर जगह म्हणून ही छोटी हे जोडतो. अजून कुठला शब्द किंवा काही शंका आहेत आपल्याला? जहन्नम. हा, जहन्नम म्हणजे नरक ह्या अर्थी आपल्याला इथे हार्ड ज वापरला जातच नाहीये, आपल्याला सॉफ्ट ज वापरायचा आहे. आणि त्याच्यासाठी जहन्नम इथे हा जीम येईल. आता जहन्नम मध्ये हे कुठली येते ते मात्र मला डिक्शनरीत पाहावं लागेल. जहन्नम म्हणजे नरक. 1-2 मिनिटात सांगतो. आपण जरब मध्ये स्वाद वापरतो ना. जरब जहन्नम त्यांनी विचारलंय मला. जरब हे आपण स्वाद वापरतो. जरब म्हणजे चोट नाही, किंवा- नरक म्हणजे नरक साठी 2-3 शब्द आहेत. दोजख असा पण शब्द आहे. अच्छा, दोजख. पण जरब म्हणजे चोट नसत लागणं. नाही नाही, दोजख, दोजख हा शब्द वापरला जातो बऱ्याच वेळेला. आता जहन्नम इथे छोटी हे वापरलेली आहे. छोटी हे वापरायची की बडी हे वापरायची डिक्शनरीत बघितलं तर छोटी हे वापरली आहे. त्याच्यानंतर नून येतो
आणि नीम येतो. बोर्ड दिसत नाहीये. बोर्ड. एक मिनिट. हो. हा जिम, त्याच्यानंतर हा हे, त्याच्यानंतर हा नून आहे. नूनच्या वरती आपण डबलिंग ची साईन दिलेली आहे, याला म्हणतात तजदीद, ओमेगा सारखी. आणि शेवटचा हा मीम आहे, म्हणजे मग. जहन्नम किंवा जहन्नुम असा पण त्याचा उच्चार करतात. नुम आपल्याला जर करायचं असेल तर ह्या ओमेगाच्या वरती एक छोटासा पेश द्यायचा, म्हणजे जहन्नुम. ऍक्च्युली काय शब्द आहे? ह्याचा उच्चार तुम्ही जहन्नुम पण करू शकता, जहन्नम पण करू शकता, दोन्ही उच्चार बरोबर आहेत. बऱ्याचशा उर्दू शब्दांमध्ये मुहम्मद म्हटलं तरी चालतं, मोहम्मद म्हटलं तरी चालतं, मोहम्मद म्हटलं तरी चालतं. तर अशा प्रकारे ते उच्चार फ्लेक्सिबल असतात. तसंच जहन्नम काही वेळेला देत नाही ना, हा जहन्नुम म्हणतात, काही लोक जहन्नम म्हणतात, दोन्ही उच्चार बरोबर आहेत. नाही ना, तजदीद येतो ना त्याच्यावरती. येतो का? अच्छा. आता हा ज, त्याच्यानंतर आपण ह काढलाय. हा काढला का? हा, त्याच्यानंतर न च्या वरती आपण तजदीद पण दिलाय आणि पेश पण दिलाय, जहा, आणि शेवटचा मीम काढलाय. हा. दोजख असा पण एक शब्द आहे, त्याचा पण अर्थ नरक असा होतो. आता इथे दोजख मध्ये आपण दाल वापरणार आहोत. आता इथे ज कुठला वापरायचा ते परत मला डिक्शनरीत पाहावं लागणार आहे, 1-2 मिनिटात सांगतो. कारण इथे ज चे आपल्याला 5 प्रकार झालेले आहेत, त्याच्यामुळे ज नेमका कुठला वापरायचा तो प्रश्न नवीन शब्द लिहिताना प्रत्येक वेळेला उपस्थित होतो. जायामध्ये कुठलं वापरू शकतो सर? जाया म्हणजे जाया करणे म्हणजे वाया घालवणे. घालवणे. तर तो मला वाटतं वाद वापरतो, जाया. दोजख, तर दोजख मध्ये शेवटी जो ख आलेला आहे तो हलकचा ख आहे, म्हणजे खे वापरलाय. आणि ज च्या साठी जे वापरलाय, सिंगल नुक्तेवाला जे वापरलेला आहे. दोजख हा शब्द लिहिताना दालच्या वरती एक पेश येईल, त्याच्यानंतर किंवा तुम्ही हा पेश खाली सुद्धा काढू शकता. त्याच्यानंतर हा जे आणि त्याच्यानंतर हा खे. तुमचा कॅमेरा असं तिकडे ठेवा. आता हा शेवटचा खे सुटा आहे, याचं कारण अगोदरचं लेटर हे नॉन कनेक्टर असल्यामुळे तो खे त्याला जोडला जात नाहीये, त्यामुळे जे आणि खे, हा दो जख, त्याचा उच्चार मात्र हलक नाही करायचा आपल्याला, दो जख. हा, जसे नरकच्या साठी वेगवेगळे शब्द आहेत पर्शियन किंवा उर्दू भाषेमध्ये किंवा अरेबिक मध्ये, तसेच स्वर्गासाठी पण वेगवेगळे शब्द आहेत. तर आपण आता जी गालिबची गझल घेणार आहोत त्याच्यामध्ये आपण खुल्द, खुल्द हा शब्द येणार आहे त्याच्यामध्ये. तर खुल्द म्हणजे स्वर्ग, त्याचप्रमाणे बेहेश्त किंवा फिरदौस किंवा जन्नत, हे सगळे शब्द जे आहेत ते स्वर्गासाठी वापरले जातात. खुल्द, जन्नत, बेहेश्त, फिरदौस. आता खुल्द आणि जन्नत हे अरबीवरून आलेत, बेहेश्त आणि फिरदौस हे पर्शियन वरून आलेत, पण उर्दू मध्ये सगळे एकत्र आलेले आहेत ते. जन्नत म्हणजे कोणत्या जाईल? नाही, जन्नत हे सगळे शब्द जे आहेत ना, ते मराठीमध्ये आपण ज्याला स्वर्ग म्हणतो किंवा स्वर्गाची जी कल्पना आहे त्याच्यासाठी वापरलेले आहेत.
कि आप अच्छे काम करेंगे तो जन्नत में जाएंगे, जन्नत में आपको जगह मिलेगी. खुल्दचा अर्थही तोच होतो, फिरदोसचाही अर्थ तोच होतो, बेहेश्तचा अर्थही तोच होतो. आणि हे सगळे शब्द म्हणजे जन्नत हा जो शब्द आहे ना, त्याच्यामध्ये ज कोणता येतो? हा जन्नत मध्ये सॉफ्ट ज येईल. म्हणजे जहन्नुमचा जो ज आहे तोच जन्नत मध्ये येतो. हा जिम, जिमने आपण सॉफ्ट ज दर्शवतो, तोच इथे वापरला जाईल. जन्नत, जन्नत हा शब्द असा लिहिला जाईल. जिम, नून आणि ते, जन्नत. जन्नत. फिरदोस कसं लिहिणार? फिरदोस. आता काश्मीरच्या बाबतीमध्ये एक आख्यायिका सांगितली जाते की स्वर्ग जर पृथ्वीवर असेल तर तो इथेच आहे, म्हणून जहांगीर बादशाह एकदा म्हणाला होता. तर हे वाक्य तो पर्शियन मध्ये बोलला. पर्शियन मध्ये कसा बोलला? गर फिरदोस रू ए जमी अस्त, हमी अस्त ओ हमी अस्त ओ हमी अस्त. याचा अर्थ असा होतो, इथेच आहे, जर दर स्वर्ग ह्या पृथ्वीवर, गर फिरदोस रू ए जमी अस्त, म्हणजे जर ह्या पृथ्वीच्या असला असतं, पाठीवर जर कुठे स्वर्ग असेल, हमी अस्त ओ हमी असतो हमी अस्त, इथेच आहे इथेच आहे इथेच आहे. इथे त्याने स्वर्गासाठी फिरदोस हा शब्द वापरलाय. फिरदोस कसा लिहिणार आपण? तर आपण फे काढणार, फिरदोस. फेला आपण रे जोडणार, द च्या पुढे वाव येईल आणि सीन येईल आपला नेहमीचा. फिरदोस. हा फिरदोस. बऱ्याच मुस्लिम किंवा पारशी लोक कनेक्ट होतो, उरलेले कुठले कनेक्ट नाही होत. हा उरलेले कुठले कनेक्ट होत. बऱ्याच मुस्लिम किंवा पारशी लोकांमध्ये फिरदोस हे नाव असतं. याचा अर्थ हाच होतो, स्वर्ग. मला वाटतं आजचं व्याख्यान इथे थांबूया, कारण एकतर आपल्याला उशिरा आपण सुरुवात केलेली आहे आणि गालिबचा शेर आपल्याला घ्यायचा आहे, गालिबची गझल आपल्याला घ्यायची आहे. तर आता ह्या 5 प्रकारच्या ज बद्दल अजून काही शंका असतील तर विचारा, नाहीतर आपण आता हे डिस्कशन आता थांबूया. कोणता जाईल? जिहाद मध्ये साधा ज येतो, जिहाद. तिथे आपण उच्चारतानाच आपण सॉफ्ट ज चा उच्चार करतोय, त्याच्यामुळे ज हा सॉफ्टच राहणार आहे, जिमच राहणार आहे. फक्त आता ह कुठला आहे ते मात्र पाहावं लागेल मला डिक्शनरी मध्ये. तिथे बडी हे वापरली आहे का छोटी हे वापरली? हा एक 2 मिनिटं बघूनच घेतो मी, कारण चुकीचं जर लिहिलं तर ते तसं कायमची सवय लागून जाते. हा इथे साधा ह वापरलेला आहे, म्हणजे छोटी हे वापरलेली आहे. हा आकड्याचा. हा हुकचा जो आहे ना, तिथे खाली आपण नांगरासारखा किंवा अँगल सारखा खाली घुसवतो जमिनीमध्ये आणि त्याच्या खाली छोटासा कॉमा देतो. हे हचं एक रूप आहे. ह ची 4-5 रूपं होतात, आपण पाहिली. त्याच्यापैकी हे शब्दांच्या मध्ये आढळणारं हे रूप आहे. आणि त्याच्या पुढे अलेफ जोडलाय, जी हा, आणि दाल जोडलाय शेवटी. आता ज ला इकार जी जर काढायचं असेल तर इथे आपण एक जेर, छोटीशी रेग देऊ शकतो. एक मिनिट. जिहाद, अशा प्रकारे जिहाद हा शब्द लिहिला जातो. जिथे आपण सॉफ्ट ज मराठीतलं जल, जीवन, जग हे जे शब्द आहेत मराठीतले, तिथे ज चा उच्चार हा सॉफ्ट होतो, तिथे जिम वापरला जातो नेहमी. आणि जिथे हार्ड ज चा उच्चार होतो तिथे मात्र ह्या 5 प्रकारांपैकी नेमका कुठला वापरायचा हे तुम्हाला अभ्यासाशिवाय कळत नाही. तिथे मात्र तुम्हाला एकतर म्हणजे ते माहीत असायला पाहिजे किंवा मग तुम्हाला डिक्शनरी पाहायला पाहिजे. पण एवढे ज कशासाठी आहेत? काय म्हणतात?
एवढे असे 5-5 ज कशासाठी आहेत म्हणजे? हा, त्याचं कारण असं आहे की ही सगळी जी अक्षरं आहेत ना, ही मूळ अरबीतून आलेली आहेत. अरबीतून आलेली आहे. आता तुम्ही असं जर विचारलं की तुमच्या मराठीमध्ये शरदचा श वेगळा का आणि उषाचा श, ऋषीचा श वेगळा का, तर त्याला आपण काय उत्तर देणार? तर तसाच हा प्रकार आहे. आपल्याकडे जसे 2-2 प्रकारचे श आणि श आहे, कारण आपल्याला हे सारखे वाटतात, कारण आपल्याला ते उच्चार ऐकायची सवय नाहीये. पण अरब लोकांच्या कानांना ते पहिल्यापासून लहानपणापासून ऐकायची सवय असल्यामुळे त्याच्यातला भेद त्यांना कळतो. आणि ही वेगळी वेगळी अक्षर आहेत, एकच अक्षर नाही. जसं उषा किंवा ऋषी मधला श हा वेगळा आहे, शरद किंवा शारदा याच्यामधला श वेगळा आहे, शशांक, शशिकला याच्यातला श जो आहे तो सॉफ्ट श आहे. श श हा जो ऋषी, उषा, षटकोण याच्यामधला जो श आहे तो हार्ड श आहे, म्हणजे जीभ मागे वळवावी लागते आपल्याला, ज्याला आपण सेरेब्रल किंवा मूर्धन्य अक्षर म्हणतो, तशातलं ते आहे. तर आता रूपा आणि ऋषी हे शब्द उच्चारताना लोक सारखेच उच्चारतात. पेरू आणि ऋषी उच्चारताना सारखेच उच्चारतात, पण तो ऋषीचा ऋषी त्याचा उच्चार वेगळा आहे ऍक्च्युअली. पेरूतला रू नाहीये, तो रू रू असा त्याचा उच्चार आहे. पण आपल्याला ते कानाला सारखे वाटतात म्हणून ती अक्षरं सारखी नाहीये. असाच प्रकार या 5 जच्या बाबतीमध्ये आहे. अजून कोणाला काही शंका आहेत का? तर म्हणून आपल्याला मूळ भाषा शिकताना त्याच्यामध्ये जे करेक्ट स्पेलिंग आहे तेच आपल्याला शिकावं लागतं. जसं मराठीमध्ये आपण फ चा उच्चार एकसारखाच करतो, म्हणजे फिलॉसॉफी आणि फादर हे इंग्रजीमध्ये फ वेगळे वेगळे आहेत 2, पण मराठीत आपल्याला सारखेच वाटतात. आपण फळ, फणस किंवा फूल याच्यामध्ये जो उच्चार करतो सगळ्याच फ चा तसा सारखाच करतो, पण त्याच्यामध्ये सूक्ष्म भेद आहे. इंग्रज माणूस जेव्हा फ चा उच्चार करतो म्हणजे फ्रूटचा उच्चार वेगळा करतो तो, आणि फिलॉसॉफी किंवा फिजिक्सचा उच्चार वेगळा करतो. पण आपण जेव्हा इंग्रजी शिकायला जातो तेव्हा ते एक्झॅक्टली कसे होतात, त्याच्यामध्ये जिभेची हालचाल कशी होते, ओठांची कशी होते, जबड्याची कशी होते, हे आपल्याला खास करून शिकावं लागतं, कारण मूळ आपल्या भाषेत ते उच्चार नाहीये. तसंच या 5 प्रकारच्या ज च्या बाबतीमध्ये प्रकार आहे. बरं, आपण आता इथे आपण व्याख्यान संपवूया आणि आपली जी गझल आहे रसग्रहणासाठी ती आता घेऊया. ही गझल मगाशीच मी सांगितलं की गालिबची अतिशय सुप्रसिद्ध गझल आहे. आता पहिल्यांदा मी आपल्याला गझल म्हणून दाखवतो पूर्णपणे, आणि त्यानंतर मग तिचं रसग्रहण आपण करू, त्याच्यातल्या कठीण शब्दांचा अर्थ पाहू आणि तिचं रसग्रहण करूया. आता ही गझल अनेक गायकांनी सुरामध्ये गायलेली देखील आहे. हजारो ख्वाहिशे ऐसी कि हर ख्वाहिश पे दम निकले. आपण युट्यूब वरती सर्च केलं तर आपल्याला अनेक त्याचे लगेच लिंक येतील समोर, म्हणजे व्हिडिओ लिंक पण येतील, लिरिक्स पण भेटतील त्याच्यामध्ये. तर आता आपण ही गझल संपूर्ण म्हणूया आणि मग त्याच्यातल्या कठीण शब्दांचा अर्थ, आणि शेवटी आपण पुन्हा ही गझल म्हणूया, म्हणजे आपल्याला त्याचा आनंद जास्त चांगल्या प्रकारे आपल्याला घेता येईल. हजारो ख्वाहिशे ऐसी कि हर ख्वाहिश पे दम निकले. आता ख्वाहिश हा शब्द ख्वाहिश म्हणायचा का ख्वाहिश हा पण काही लोक ख्वाहिश म्हणतात किंवा खाब म्हणतात, दोन्ही प्रकारे उच्चारला तरी चालतो, पण तो लिहिताना मात्र खेला वाव जोडलेला असतो. हा, म्हणजे ख्वाहिश म्हणणं जास्त योग्य आहे. हजारो ख्वाहिशे ऐसी कि हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले. डरे क्यों मेरा कातिल क्या रहेगा उसकी गर्दन पर, बेराखू चश्म तर से उम्र भर जो दम बदम निकले. निकलना खुल्द से आदम का सुनते आए है लेकिन, बहुत बेआबरू हो कर तेरे कूचे से हम निकले. भरम खुल जाए जालिम तेरे कामत की दराजी का, अगर उस तुर्राए पुर पेचो खम का पेचो खम निकले. मगर लिखवाए कोई उसको खत तो हमसे लिखवाए, कोई सुबह और घर से कान पर रखकर कलम निकले.
हुई इस दौर में मंसूब मुझसे बाद आशामी, फिर आया वो जमाना जो जहां में जाम जम निकले। हुई जिनसे तवक्कु खस्तगी की दाद पाने की, वो हमसे भी ज्यादा खस्ते तेगे सितम निकले। मोहब्बत में नहीं है फर्क जीने और मरने का, उसी को देख कर जीते हैं जिस काफिर पे दम निकले। आणि शेवटचा मक्ता, कहाँ मैं खाने का दरवाजा गालिब और कहाँ वाइज, पर इतना जानते हैं कल वो जाता था कि हम निकले। आता ह्या गझलमध्ये एकंदरीत 9 शेर आहेत आणि आपण गझलची बाराखडी पाहिली की गझलमध्ये प्रत्येक शेर हा स्वतंत्र असतो अर्थाच्या दृष्टीने, तर त्याचं उत्तम दिग्दर्शन आपल्याला ह्या गझलमध्ये होतंय। आता काही शेर जे आहेत ते अत्यंत खोल अशा आध्यात्मिक अर्थाचे आहेत, काही आपल्या नेहमीच्या जीवनाला उद्देशून आहेत, आपल्या रोजच्या व्यवहाराला, दैनंदिन व्यवहाराला, काही शृंगारिक आहेत, तर काही हास्य व्यंग ज्याच्यामध्ये थोडासा उपहास भरलेला आहे असे पण शेर आहेत। तर अशा या सगळ्या प्रकारच्या शेरांचा आस्वाद तुम्हाला ह्या एकाच गझलमध्ये पाहायला मिळतो। म्हणजे मागे आपल्या ग्रुपवरती जी चर्चा चाललेली होती की गझलमध्ये प्रत्येक शेर स्वतंत्र असतो, त्याचा मागच्या शेराशी काहीच संबंध नसतो, फक्त यमक आणि वृत्त हे मात्र सुरुवातीपासून शेवटपर्यंत सारखे असतात, ज्याला आपण रदीप आणि काफाया म्हणतो आणि बहर म्हणतो, ज्याला एकत्रपणे ह्या शेराची जमीन म्हणतात। जमीन म्हणजे काय, तर ह्या 3 गोष्टी, बहर, रदीप, काफया, मतला आणि मक्ता, या 4 गोष्टी मिळून जमीन होते। तर जमीन सारखी असते, परंतु शेराचा प्रत्येक भाव हा वेगळा वेगळा असू शकतो, विषय हा वेगळा वेगळा असू शकतो। तर आता ह्या मतल्याचा शेर आपण पाहूया। हजारों ख्वाहिशे ऐसी कि हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले। तर ह्याच्यामध्ये गालिबने जीवनाचं खूप मोठं एक सत्य सांगितलेलं आहे की प्रत्येक माणसाच्या मनामध्ये हजारो इच्छा असतात, ह्या इच्छा सारख्या आपल्या मनामध्ये उत्पन्न होत असतात, त्याच्यापैकी बऱ्याचशा इच्छा पूर्ण होतात, पण बऱ्याचशा इच्छा अपूर्ण राहून जातात। आपण लहानपणापासून विविध प्रकारची स्वप्न पाहत असतो, विविध प्रकारच्या आपल्या महत्वाकांक्षा असतात, विविध प्रकारच्या इच्छा असतात की मी अमुक होईन, तमुक होईन, किंवा मी अमुक प्रकारे पैसा कमवीन, किंवा वैभव उपभोगीन, किंवा मी फॉरेनची सफर करीन, किंवा मी अभ्यासामध्ये किंवा खेळामध्ये मी पहिला नंबरला येईल। तर ह्या सगळ्याच इच्छा काही माणसाच्या पूर्ण होत नाही। तर गालिब इथे तेच आपल्या सगळ्यांच्याच मनातले जे भाव आहेत ते प्रकट करतो की माझ्या मनामध्ये हजारो इच्छा होत्या, हजारो ख्वाहिशे ऐसी, आणि त्या इच्छा पण साध्या सुध्या नाही आहेत की आज मी पिवळ्या रंगाचा शर्ट घालीन किंवा पिवळ्या रंगाची साडी नेसेन, अशा प्रकारच्या छोट्या छोट्या इच्छा नाही आहेत। त्या इच्छा कशा होत्या की हर ख्वाहिश पे दम निकले, म्हणजे फार मोठ्या मोठ्या इच्छा होत्या की जिथे आपल्या सगळ्या मानसिक आणि शारीरिक शक्तीची कसोटी लावावी लागते। अगदी मॅरेथॉन धावायचंय मला, जिथे दम निकलतो, किंवा मला गोल्ड मेडल मिळवायचं एखाद्या परीक्षेमध्ये, दम निकलतो, किंवा एखादी दक्षिण ध्रुवावर किंवा उत्तर ध्रुवावर जाऊन पोचायचंय। तर ज्या गोष्टींमध्ये माणसाच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतेची जिथे कसोटी लागते, अशा त्या इच्छा आहेत, आणि अशा प्रकारच्या हजारो इच्छा माणसाच्या मनामध्ये उत्पन्न होत असतात, आणि ह्या इच्छांमधल्या बऱ्याचशा इच्छा पूर्ण होतात। बहुत निकले मेरे अरमान, अरमान निकलना म्हणजे इच्छा पूर्ण होणे, बहुत निकले मेरे अरमान, ह्या इच्छा देखील बऱ्याचशा पूर्ण झाल्या, लेकिन फिर भी कम निकले। पण इथे असंतुष्टपणाचा भाव त्या शाहिराने प्रकट केलेला आहे की इतक्या इच्छा पूर्ण झाल्या पण तरी पण माझं मानसिक समाधान झालेलं नाही, अतृप्ती माझ्या मनामध्ये कायम आहे अजूनही, की माझ्या बऱ्याचशा इच्छा पूर्ण व्हायच्या राहिल्या आहेत, कमी इच्छा पूर्ण झाल्या, फिर भी कम निकले, बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले। म्हणजे शब्दांचा किती सुंदर खेळ आहे बघा इथे
हजारों ख्वाहिशें ऐसी कि हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले. म्हणजे माणसाला आपल्याला आयुष्यामध्ये कायम असमाधानी असतो माणूस. त्याच्या किती इच्छा पूर्ण झाल्या तरी त्याचं समाधान काही शेवटपर्यंत होत नाही. अशा अर्थाचा हा शेर आहे. पुढचा शेर देखील तितकाच सुंदर आहे, पण त्याचा भाव पूर्णपणे वेगळा आहे. डरे क्यों मेरा कातिल क्या रहेगा उसकी गर्दन पर. आता कातिल, कातिल हा शब्द जो आहे त्याचा अर्थ म्हणजे मारणारा. कत्ल म्हणजे मारणे, वध करणे, हत्या करणे, त्याच्यापासून कातिल हा शब्द आलेला आहे. तिथे काफ म्हणजे हलकचा जो काफ आहे तो तिथे येतो आणि तेच्या ऐवजी तोय आलेला आहे तिथे, म्हणजे साधा ते नाहीये. कत्ल या शब्दावरून कातिल. तर आता गालिब इथे म्हणतोय डरे क्यों मेरा कातिल क्या रहेगा उसकी गर्दन पर. मेरा खून म्हणजे माझं रक्त, माझं रक्त त्या माझ्या मारेकऱ्याच्या मानेवरती काय राहणार आहे. आता हा उर्दूतला एक वाक्प्रचार आहे. गर्दन पर खून राहणं म्हणजे त्याच्या डोक्यावरती त्या हत्येचं पाप राहणं किंवा त्या हत्येचा आरोप जो आहे किंवा दोष त्या व्यक्तीवर राहणं, याला उसकी गर्दन पर खून रहेगा. म्हणजे ज्याचे किंवा इंग्लिशमध्ये आपण म्हणतो की हिज हँड्स आर ब्लड स्टेन किंवा ही वॉज कॉट रेड हँडेड. तर आता हे उर्दूमध्ये हात रंगलेत असे असं न म्हणता हा वेगळ्या प्रकारचा एक वाक्प्रचार वापरतात. उसकी गर्दन पर उसकी कत्ल का खून आहे, म्हणजे त्याच्या हत्येचा दोष किंवा त्याच्या हत्येचं पाप त्याच्या डोक्यावरती आहे. तर गालिब इथे म्हणतोय की माझ्या मारेकऱ्याने खुशाल माझी हत्या करावी, काही बिघडणार नाहीये, त्याच्या डोक्यावरती काही पाप राहणार नाहीये. का पाप राहणार नाहीये? कारण माझ्या शरीरामध्ये काही रक्तच उरलेलं नाहीये. डरे क्यों मेरा कातिल क्या रहेगा उसकी गर्दन पर मेरा खून. आता हे रक्त गेलं कुठे गालिबच्या अंगामधलं? मेरा खून चष्मे तरसे उम्र भर जो दम बदम निकले. माझे जे डोळे आहेत, चष्मे तर म्हणजे चष्म म्हणजे डोळा, तर म्हणजे ओला असलेला किंवा पाणी ज्याच्यातून वाहतंय असा डोळा. तर माझं शरीरातलं जे रक्त आहे ते माझ्या डोळ्यामधून गळणाऱ्या अश्रूंच्या रूपाने जन्मभर वाहून गेलेलं आहे. माझ्या शरीरामध्ये काही रक्तच उरलेलं नाहीये. त्यामुळे खुशाल माझ्या मारेकऱ्यांनी माझी हत्या करावी, त्याचा दोष त्याच्या माथ्यावर काहीही राहणार नाही. डरे क्यों मेरा कातिल क्या रहेगा उसकी गर्दन पर मेरा खून चष्मे तरसे उम्र भर जो दम बदम निकले. दम म्हणजे श्वास. प्रत्येक श्वासागणिक ते रक्त माझ्या अश्रूंच्या रूपाने डोळ्यातून बाहेर पडते. तर अशा प्रकारे शरीरात रक्त काहीच शिल्लक राहिलेलं नाहीये आणि माझा मारेकरी हा निर्दोष सिद्ध होईल. पुढचा जो शेर आहे त्याला थोडासा पौराणिक संदर्भ आहे. म्हणजे आपण बायबलमध्ये जी गोष्ट ऐकतो, ऍडम आणि ईव हे पॅराडाईज मध्ये राहत होते, इडन गार्डन मध्ये, आणि परमेश्वराने त्यांना तिथून हाकलून दिलं कारण त्या ईवने ते ज्ञानवृक्षाचं फळ खाल्लं आणि ह्या गुन्ह्यासाठी म्हणून त्यांची हकालपट्टी करण्यात आली. तर हा एक अपमानदायक असा हकालपट्टीचा प्रकार. तर गालिब म्हणतो अशाच प्रकारची हकालपट्टी माझीही झाली आणि ही हकालपट्टी आदमच्या हकालपट्टीपेक्षाही वाईट होती. आणि हकालपट्टी कुठून झाली तर त्याच्या प्रेमिकेच्या गल्लीतून. म्हणजे तिचे बाप म्हणा, भाऊ म्हणा, जे कोणी असतील त्यांनी गालिबला हाकलून दिलं आणि म्हणून तो म्हणतोय निकलना खुल्द से आदम का सुनते आए है लेकिन. बरेच दिवस आम्ही ऐकत होतो की आदमची जी म्हणजे ऍडम ज्याला आपण म्हणतो, मराठीत किंवा उर्दूमध्ये त्याला आदम म्हणतात, तर आदमला स्वर्गातून जे हाकलून दिलं ती तर खूपच मानहानिकारक हकालपट्टी होती. पण त्याच्यापेक्षाही जास्त मानहानी माझी झाली जेव्हा प्रेमिकेच्या गल्लीतून मला हाकलून दिलं गेलं. बहुत बेआबरू होकर तेरे कूचे से हम निकले. कूचा म्हणजे गल्ली. निकलना खुल्द से आदम का सुनते आए है लेकिन बहुत बेआबरू होकर तेरे कूचे से हम निकले. याच्या पुढचा जो शेर आहे तो शृंगारिक शेर आहे आणि त्याच्यामध्ये प्रेमिकेच्या सौंदर्याचं वर्णन केलेलं आहे.
म्हणजे आता किती वेगवेगळ्या प्रकारचे शेर एकाच गझलमध्ये एका मागून येत आहेत आणि तितकेच सुंदर शेर आपण पाहतोय. भरम खुल जाए जालिम तेरे कामत की दराजी का. कामत हा शब्द इथे उंची ह्या अर्थाने वापरलाय. आपलं मराठीत आपलं कामत आडनावाची मंडळी असतात तशातलं हा कामत नाहीये. तिथे आपण साधा काफ वापरतो आणि इथे हा हलकवाला काफ वापरलेला आहे. भरम खुल जाए, भ्रम म्हणजे काय, भ्रम म्हणजे जालिम हा शब्द इथे प्रेमिकेला उद्देशून वापरलाय. आता तुम्हाला कदाचित प्रश्न पडेल की प्रेमिकेला जालिम म्हणजे जुल्म करणारी म्हणजे छळ करणारी असा शब्द का उद्देशून वापरलाय. तर ही उर्दू काव्याची खासियत आहे की प्रेमिकेला उद्देशून दुश्मन, जालिम, काफिर अशी शब्द नेहमी वापरलेले असतात. कारण ही उर्दू प्रेमिका जी असते ती खरोखरच आपल्या प्रियकराचा छळ करत असते नाना प्रकारे आणि त्यामुळे बऱ्याचशा उर्दू गझल्स मध्ये तुम्हाला प्रेमिकेला उद्देशून अशा प्रकारचे शब्द वापरलेले दिसतात. भरम खुल जाए जालिम तेरे कामत की दराजी का. दराज म्हणजे लांबी. तर आता काय म्हणतोय गालिब आपल्या प्रेमिकेला की हे प्रियतमे तुझ्या उंचीचं काय रहस्य आहे ते ताबडतोब बाहेर पडेल. भरम खुलना म्हणजे रहस्य माहीत होणे, रहस्य खुलं होणे. भरम हा शब्द भ्रम वरून आलेला आहे. आपला संस्कृत मधला किंवा मराठी मधला जो भ्रम आहे, कन्फ्युजन किंवा एखादी गोष्ट माहीत नसणं आणि ती नंतर माहीत होणं, त्याला भरम खुल जाए असं म्हणतात. तर इथे प्रेमिकेची उंची कशाने वाढलेली आहे, कारण तिच्या डोक्यावरती जो केशसंभार आहे त्याचा तिने भला मोठा असा टोप तयार केलेला आहे आणि त्याच्यामुळे तिची उंची वाढलेली आहे. भरम खुल जाए जालिम तेरे कामत की दराजी का. कामत म्हणजे उंची किंवा स्टेचर आणि दराजी म्हणजे लांबी म्हणा किंवा हाईट म्हणा. अगर उस तुर्राए पुर पेचो खम का पेचो खम निकले. तुर्रा म्हणजे आपण जसं पक्ष्यांना तुरे असतात म्हणतो, तुर्रा म्हणजे केस. ऍक्च्युअली केसांना उद्देशून तुर्रा हा शब्द वापरतात. आणि पेच म्हणजे वळण, खम याचा अर्थ पण वळण होतो. तर त्या केसांच्या ज्या बटा आहेत, वळण त्यांची एक केश रचना करून ती डोक्यावरती एखाद्या टोपलीसारखी त्या प्रेमिकेने तयार केलेली आहे आणि अशा प्रकारे तिची उंची वाढलेली आहे. हे जर केस मोकळे केले तर तिची उंची एकदम कमी होऊन जाईल आणि तिचं त्या उंचीच्या विषयी जी खोटी कल्पना निर्माण झालेली आहे की प्रेमिका खूप उंच आहे, ते रहस्य त्याची पोलखोल होईल असं गालिब इथे म्हणतोय. तर या मुळामध्ये प्रेमिकेचा केश संभार खूप विपुल आहे, खूप जाड आहे असं त्याला सुचवायचं आहे. आणि हा एक शृंगारिक प्रकारचा शेर आहे. भरम खुल जाए जालिम तेरे कामत की दराजी का. अगर उस तुर्राए पुर पेचो खम का पेचो खम निकले. म्हणजे तुझा जो केश संभार आहे, जो वर्णाने तू इतका उंच करून ठेवलायस, त्याची जर ही सगळी वळणं काढून टाकली तर तुझ्या ह्या उंचीचं रहस्य सगळ्यांसमोर खुलं होऊन जाईल. आता ह्याच्यानंतरचा जो पुढचा शेर आहे तो पण तितकाच गमतीशीर आहे. मगर लिखवाए कोई उसको खत तो हमसे लिखवाए. आता शब्द सगळे सोपे त्याच्यातले अर्थ करण्यासाठी. हुई सुबह और घर से कान पर रखकर कलम निकले. आता गालिब म्हणतायत की तिला जर पत्र लिहायचं असेल तर माझ्याकडून लिहून घ्या, मी तयार आहे. मी सकाळपासूनच घराच्या बाहेर पडतो कानावरती पेन्सिल ठेवून. आता पूर्वीच्या काळी सुशिक्षित लोकांची संख्या खूप कमी होती. आपण पाहिलं असेल खेड्यापाड्यामध्ये पोस्टाच्या शेजारी वगैरे लेखनिक बसलेले असायचे. एक छोटस त्यांच्या समोर एक असं डेस्क सारखं असायचं आणि त्याच्यावरती लेखनाचं साहित्य घेऊन बरीच मंडळी पत्र लिहायला बसलेली आपल्याला दिसायची. आता तो प्रकार कमी झाला आहे एकंदरीत साक्षरतेचं प्रमाण वाढल्यामुळे. पण गालिबच्या काळामध्ये बरीच मंडळी अशिक्षित असायची आणि पत्र लेखक हा प्रकार अस्तित्वात होता. गालिब काय म्हणतोय की माझ्या प्रेमिकेला जर कोणाला पत्र लिहायचं असेल तर कृपा करून माझ्याकडून लिहून घ्या. त्याच्यासाठीच मी वणवण भटकत असतो. सकाळी जो उठतो तो बाहेर पडतो आणि पूर्वीच्या काळी
जेव्हा सुटकेसेस वगैरेचा फारसा प्रचार नव्हता तेव्हा लेखणी किंवा टाक किंवा बोरू ज्याच्याने पत्र लिहिली जायची ते लेखन साहित्य कानावर लोक ठेवायचे, असं कानावरती अडकवून ठेवायचे, कानावर बोरू किंवा टाक अडकवून ठेवायचे, कारण तो असा बारीक असायचा आणि कानाच्या त्या पाळीमध्ये तो बरोबर बसायचा पण. तर सकाळ झाली का मी घराच्या बाहेर पडतो कानावरती लेखणी ठेवून, आणि ज्या कोणाला पत्र लिहायचं असेल प्रेमिकेला तर माझ्याकडून लिहून घ्या. तर आता याच्यामध्ये गंमत अशी आहे की प्रेमिकेला लिहायच्या ज्या गुप्त गोष्टी आहेत त्या कशाला कोण गालिबला सांगणार आहे. अगदीच जर अडाणी प्रेमिक असेल, पण तो प्रेमिक पण गालिबचा रायव्हल म्हणजे प्रेमातला प्रतिस्पर्धी, त्याला जर माहित असेल की गालिबची ही प्रेमिका आहे तर तो कशाला ते लेटर गालिबकडून लिहून घेईल. पण हीच तर ह्या शहरामधली गंमत आहे की प्रेमामध्ये माणूस इतका पागल होतो की भले मी लिहिलं पत्र प्रेमिका वाचत नसेल किंवा फेकून देत असेल, पण कमीत कमी माझ्या हस्ताक्षरामधलं पत्र तरी तिच्यापर्यंत पोहोचावं ह्या पागलपणाने प्रेरित होऊन गालिब घरातून निघालेला आहे आणि लोकांना विनंती करतोय की कोणाला जर पत्र लिहायचं असेल प्रेमिकेला तर माझ्या हातून घेऊन घ्या. तर ह्याच्या पुढचा जो शेर आहे त्याच्यामध्ये थोडस मद्यपानाविषयी गालिबने म्हटलेलं आहे. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गालिबला मद्यपानाची आवड होती, दारू हा त्याचा एक विकनेस होता, पण त्याच्यामध्ये मद्यपान हा जरी त्याचा एक शौक होता किंवा एक विकनेस होता असं जरी म्हटलं असेल तरी ते इतक्या काव्यात्मक रीतीने त्याने मद्यपानावरती सगळे काव्य लिहिलेले आहेत की ते वाचण्यामध्ये एक वेगळीच मजा येते. इथे गालिब म्हणतो आहे, हुई इस दौर में मनसूब मुझसे बादा आशामी. मनसूब म्हणजे जोडलं जाणे किंवा कनेक्ट होणं. माझ्या नावाबरोबर मद्यपान, बादा आशामी, बादा म्हणजे दारू किंवा मद्य, आशामी म्हणजे पिणं म्हणजे वाईन ड्रिंकिंग ज्याला म्हणतात, मद्यपान आपण मराठीत म्हणतो. मद्यपान हा विषय माझ्या नावाबरोबर जोडला गेला. दौर म्हणजे जमाना किंवा आजचा जो टाइम्स आहे त्याला आपण दौर म्हणतो. तर आज ह्या युगामध्ये या जमान्यामध्ये मद्यपान ही गोष्ट माझ्या नावाबरोबर जोडली गेली आहे. हुई इस दौर में मंसूब मुझसे बादा आशामी, फिर आया वो जमाना जो जहां में जाम जम निकले. आता जाम जम म्हणजे काय हे करण्यासाठी आपल्याला थोडस इतिहासाचा आधार घ्यावा लागेल की इराणमध्ये पूर्वी जमशेद नावाचा एक राजा होता, जमशीद किंवा जमशेद ज्याला म्हणतात, आणि तो पण मद्यपानाचा शौकीन होता आणि त्याच्याकडे एक अतिशय मौल्यवान असा पेला होता, त्याला जाम म्हणजे पेला, जाम जमशेद म्हणतात. तर हे मद्यपानाचं द्योतक आहे. जाम जमशेद म्हणजे खूप भारीतला एक प्रेशियस असा मद्यपानाचा चषक. फिर आया वो जमाना जो जहां में जाम जम निकले, म्हणजे माझं मद्यपान इतकं उच्च दर्जाचं आहे की माझ्या नावाबरोबर मद्यपान हे जोडलं गेलेलं आहे. आणि आज हे युग आलेलं आहे की पुन्हा जमशेदचा जो पेला होता तो या युगामध्ये प्रकट झालेला आहे असं तर गालिबला म्हणायचंय. म्हणजे इथे स्वतःची आत्मप्रौढी पण आहे थोडीशी, आणि आत्मप्रौढी कशाची तर पिण्याची, म्हणजे हा एक जरा गमतीदार प्रकार या शेरामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. पुढचा जो शेर आहे तो सामाजिक परिस्थितीवरती केलेला शेर आहे. म्हणजे बघा किती विविध प्रकारचे विषय एकाच गझलमध्ये गालिबने हाताळले आहेत. हुई जिनसे तबक्कू खस्द की दाद पाने की. खस्त होणे म्हणजे काय? खस्त म्हणजे पराभूत होणे किंवा खस्त म्हणजे टॉर्चर किंवा ज्याच्यावरती काही जुलूम झालेला आहे त्याच्यापुढे पूर्णपणे जो खसून गेलेला आहे त्याला खस्त होणे म्हणतात. तर अशा प्रकारे गालिबवरती खूप अन्याय झाला. तो अतिशय डिप्रेस्ड कंडिशन ऑफ माइंड मध्ये होता, मिझरेबल कंडिशन मध्ये होता, म्हणजे खस्तगी ज्याला म्हणतात अशी त्याची स्थिती झालेली होती. आणि ह्या अन्यायाची दाद त्याला कोणाकडे तरी मागायची होती. म्हणजे उच्च जे सत्ताधारी राजे महाराजे म्हणा किंवा आजच्या युगातलं जे गव्हर्नमेंट आहे, तवक्कू म्हणजे आशा, म्हणजे तो मोठ्या आशेने त्या सत्ताधाऱ्याकडे गेला आपल्यावर झालेल्या अन्यायाची दाद पाण्याची. ज्या व्यक्तीकडे तो गेला गालिब
तर तिथे जाऊन त्याला काय दिसलं, वो हमसे भी जियादा खस्ते तेगे सितम निकले. म्हणजे मी ज्या व्यक्तीकडे माझ्यावर झालेल्या अन्यायाची दाद मिळण्याच्या आशेने गेलो, ती व्यक्ती माझ्यापेक्षा जास्त वाईट अवस्थेमध्ये मला आढळली. तेगे सितम म्हणजे शत्रूची तलवार, म्हणजे शत्रूच्या तलवारीने त्या व्यक्तीची अवस्था माझ्यापेक्षा जास्त वाईट करून टाकलेली होती. हुई जिनसे तवक्कु खस्तगी की दाद पाने की, वो हमसे भी ज्यादा खस्ते तेगे सितम निकले. आता ह्याच्या पुढचा अतिशय सुंदर शेर आहे, ज्यामध्ये प्रेम ही भावना कशी विचित्र असते त्याचं वर्णन केलेलं आहे. मोहब्बत में नहीं है फर्क जीने और मरने का, उसी को देख कर जीते हैं जिस काफिर पे दम निकले. काफिर म्हणजे इथे आता जालिम, दुश्मन ह्याच अर्थाने प्रेमिकेला उद्देशून काफिर हा शब्द वापरलेला आहे, म्हणजे थोडक्यामध्ये शत्रू. आता प्रेमामध्ये कशी अवस्था असते की प्रेमिकेकडे बघून एक एक दिवस जो प्रियकर असतो तो ढकलत असतो आणि त्याला एक जगण्याची एक आशा त्या प्रेमिकेकडे बघून मिळत असते, किंवा जगण्याची उमेद त्या प्रेमिकेकडे नुसते तिच्या दर्शनाने मिळत असते. आणि त्या प्रेमिकेवरती तो जीव ओवाळत असतो, म्हणजे तिच्यावर मरत असतो थोडक्यात. आणि गंमत अशी आहे की जिच्यावरती मरतोय तिच्याकडे पाहूनच जगतोय. तर हा शब्दांचा विरोधाभास ह्या शेरामध्ये गालिबने प्रकट केलेला आहे. मोहब्बत में नहीं है फर्क जीने और मरने का. प्रेम ही अशी एक विचित्र भावना आहे की जिच्यामध्ये जीवन आणि मृत्यू ह्याच्यामध्ये काही फरक नाहीये. कसं काय बुवा, उसी को देख कर जीते है जिस काफिर पे दम निकले. जिच्याकडे पाहून मी जीव ओवाळून टाकतोय, जिच्यावर मरतोय, तिच्या दर्शनामुळे मी जिवंत आहे, की तिची एक प्राप्तीची तिची आशा आहे, त्याच्यावरतीच मी जगतो आहे. उसी को देख कर जीते है जिस काफिर पे दम निकले. दम निकलणं म्हणजे मृत्यू येणं किंवा मरणासन्न अवस्था होणं. आणि याच्यानंतर या गझलचा शेवटचा शेर मक्ता आपण ज्याला म्हणतो, तो पण अतिशय व्यंग आणि उपहासाने भरलेला आहे आणि ज्याच्यामध्ये धर्मगुरूंचा उपहास केलेला आहे. गालिबच्या शायरीचं हे एक वैशिष्ट्य आहे की गालिब हा अतिशय मुक्त आचरण करणारा माणूस होता आणि उदारमतवादी माणूस होता. त्याने धर्माची बंधनं कधीही फार अगदी पाळली नाहीत. म्हणजे इस्लाममध्ये सुद्धा जी धार्मिक सगळी बंधनं सांगितली आहेत ती झुगारून टाकलेली होती गालिबने, आणि मुक्तपणे तो त्याची वागणूक असेल. आणि साहजिकच धर्मोपदेशक म्हणजे वाईज ज्याला म्हणतात, मशिदीमध्ये जे व्याख्यानं वगैरे देतात त्यांना वाईज म्हणतात, प्रवचन वगैरे जे करतात. तर त्या वाईज मंडळींचं किंवा शेख ज्याला म्हणतात ह्या मंडळींचं आणि गालिबचं कधीच पटलं नाही. आणि म्हणून बऱ्याचशा शेरांमध्ये गालिबच्या या धर्मोपदेशकांवरती मौलवी, मुल्ला, वाईज यांच्यावरती टीका केलेली आढळते. आणि ही मंडळी कशी ढोंगी असतात, म्हणजे बोलतात एक आणि करतात दुसरं. त्याचं दिग्दर्शन गालिबने या शेरामध्ये केलेलं आहे की हा जो वाईज आहे, धर्मोपदेशक आहे, हा कायम कुराणाच्या आज्ञा आम्हाला सांगत असतो आणि कुराणामध्ये मद्यपानाचा निषेध केलेला आहे. म्हणजे हराम आहे असं म्हटलेलं आहे की शराब मजहब में हराम है, हे लोकांना शिकवतो. आणि काल ह्याची भेट कुठे झाली माझी, तर मी मैखान्यात गेलो होतो आणि मी बाहेर पडत होतो आणि हा आतमध्ये चाललेला होता. तर ही मंडळी कशी ढोंगी आहेत सगळी, धर्माचा आव आणणारी आणि धर्माचं अवडंबर माजवणारी, त्याचं ह्या शेरामध्ये गालिबने वर्णन केलेलं आहे. कहा मैखाने का दरवाजा, मैखान्याचा दरवाजा कुठे आणि धर्मोपदेशक कुठे. कहा मैखाने का दरवाजा गालिब और कहा वाईज, ह्या गोष्टी इतक्या परस्पर विरुद्ध आहेत की यांचा संबंध जोडणं सुद्धा चुकीचं आहे. मैखान्याचा दरवाजा आणि धर्मोपदेशक. कहा मैखाने का दरवाजा गालिब और कहा वाईज, पर इतना जानते हैं, पण एवढं मला माहिती आहे, कल वो जाता था कि हम निकले, मी मैखान्यातून बाहेर पडत होतो आणि चोरून लपून तो धर्मोपदेशक मैखान्याच्या आत
प्रवेश करताना मला दिसला. तर अशा प्रकारे ही अतिशय सुंदर गझल विविध प्रकारच्या भावनांनी भरलेली आपण आज पाहिली. परत एकदा ही ऐकू आणि मग तिची खुमारी अजून आपल्याला जास्त चांगल्या प्रकारे कळेल. हजारों ख्वाहिशें ऐसी कि हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले. डरे क्यों मेरा कातिल क्या रहेगा उसकी गर्दन पर, मैं राखूं चश्मे तर से उम्र भर जो दम बदम निकले. निकलना खुल्द से आदम का सुनते आए हैं लेकिन बहुत बेआबरू होकर तेरे कूचे से हम निकले. भरम खुल जाए जालिम तेरे कामत की दराजी का, अगर उस तुर्राए पुरपेचो खम का पेचो खम निकले. मगर लिखवाए कोई उसको खत तो हमसे लिखवाए, हुई सुबह और घर से कान पर रखकर कलम निकले. हुई इस दौर में मंसूब मुझसे बादा आशामी, फिर आया वो जमाना जो जहां में जाम जम निकले. हुई जिनसे तवक्को हस्दगी की दाद पाने की, वो हमसे भी ज्यादा हस्ते तेगे सितम निकले. मोहब्बत में नहीं है फर्क जीने और मरने का, उसी को देख कर जीते हैं जिसका आखिर पे दम निकले. कहाँ मैं खाने का दरवाजा गालिब और कहाँ वाइज, पर इतना जानते हैं कल हो जाता था कि हम निकले. धन्यवाद. ही गझल आपणा सगळ्यांना आवडली असेल अशी आशा करतो. गालिबच्या सुप्रसिद्ध गझलांपैकी एक आहे आणि युट्यूबवरती अनेक मोठमोठ्या गायकांनी ती गायलेली पण आहे. CH आत्मा नावाचे एक गायक होऊन गेले सायगल वगैरेच्या जमान्यामध्ये, त्यांनी गायलेली मी ऐकली आणि इतर अनेक गायकांनी पण गायलेली असेल. जरूर ऐका. आणि आता ती ऐकताना आपल्याला एक वेगळाच आनंद मिळेल कारण ती आपल्याला समजलेली आहे. तर आता थांबूया. आज 10च्या वरती आपला वेळ झालेला आहे. आज थोडा उशीर झाला, याबद्दल क्षमा करा. थोडी गडबड झाली सुरुवातीला. व्हॉल्यूम कमी वाटतं, म्हणजे ऐकायला थोडंसं हे होतंय. काय झालंय कळलं नाही. नाही गो, माझा व्हॉल्यूम कमी वाटतोय का? माझ्या स्पीकरचा व्हॉल्यूम नाही सर, नाही, व्यवस्थित ऐकू येत होतं. व्यवस्थित ऐकू आलं. कामाची मलाच काहीतरी मग तुमच्याकडे प्रॉब्लेम आहे काय? भाटे मॅडम, तुमचा व्हॉल्यूम तुम्ही कदाचित सेट केला असेल कमीवरती. तो जरा चेक करून पहा, काहीतरी प्रॉब्लेम आहे. कारण बाकी मंडळींना व्हॉल्यूम व्यवस्थित वाटतोय. पण तुमचा recording आवाज येतो मध्ये कळेल. व्यवस्थित. बरं, माझा आवाज आवाज व्यवस्थित व्यवस्थित येतोय. नाही, भाटे मॅडमचा मायक्रोफोन व्यवस्थित आहे, पण त्यांचा जो स्पीकर आहे हा, तो कदाचित स्पीकरचा कमी व्हॉल्यूम. व्हॉल्यूम वरती असेल. हा, तशी पण शक्यता आहे. बरं, आपण आता थांबूया. धन्यवाद. धन्यवाद. सर. हा, आज थोडी गडबड झाली तरी पण बरीच मंडळी आली वेळेवरती. बरं, थँक्यू. धन्यवाद सर. धन्यवाद. धन्यवाद. टाटा, बाय बाय. नाही, गझलचा अर्थ ऐकून आणखी छान वाटली. वा वा वा. आता तुम्ही ही गझल जेव्हा गाल तेव्हा तुम्हाला तो अर्थ व्यवस्थित कळल्यामुळे तुम्हाला मस्त. त्यामध्ये जास्त मजा येईल. जरूर. सतरंजीवरती हो प्रमोद, हा, तुम्ही ही गझल गाऊन लोलक वरती तुमचे पहिलं पाऊल टाका. जरूर. राहिली. आता ही गझल खर तर पॉप्युलर केली आहे जगजीत सिंगजींनी. बरं. आणि जर मेहदी हसनने ही कुठे म्हटलेली असेल तर ते व्हर्जन मी शोधून काढेन, कारण जगजीत सिंगचं मला इतकं छान म्हणता येत नाही, पण मेहदी हसनचं जास्त त्याला न्याय देऊ शकेल असं मला वाटतं. पण जरूर मी पुढच्या वेळेस ऐकवेन. किंवा मला पुढची गझल जर डॉक्टर शिवदेनी सांगितलं की पुढच्या व्याख्यानात काय ते गझल घेणार आहेत, तर त्याची मी आधीच उजळणी करून ठेवेन की मला येते की नाही. तुम्ही स्वतंत्रपणे ती आपल्या ग्रुपवरती पण टाकू शकता, तिची हो जरूर वगैरे करून, व्हिडिओ रेकॉर्डिंग करून. जरूर, तुमच्या आवाजात. नक्कीच जरूर. छान, थँक्यू. ठीक आहे, थांबूया आता. बाय. धन्यवाद. शब्बा खैर. शब्बा खैर.